श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही करू नका हे एक काम, नाहीतर भयंकर परिणाम भोगावे लागतील। जिथे सावित्रीने सत्यवानासाठी यमराजालाही नमवलं, जिथे प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी अखंड सौभाग्याची प्रार्थना करते, तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा। पण तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र दिवशी एक अशी चूक आहे जी आजही अनेक स्त्रिया अजाणतेपणे करतात आणि मग त्यांच्या आयुष्यात येतात दुःख, अशांती आणि एखाद्याचं सौभाग्यसुद्धा संकटात येतं। हो, ही केवळ चूक नाही, तर ती एक गंभीर कर्म आहे जिचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात। या दिवशी काही गोष्टी तर सर्वांनाच ठाऊक असतात, जसं की व्रत, उपवास, पूजन, कथा। पण काही गोष्टी कथामध्ये सांगितल्या जात नाहीत, त्या आपल्या कर्मातूनच उमजतात। आणि एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही जर चुकून केली तर तिचे परिणाम एवढे भयानक असू शकतात की त्या स्त्रीच्या पतीला अचानक संकटाचा सामना करावा लागतो। कधी आरोग्यावर परिणाम होतो, कधी नात्यामध्ये दुरावा, कधी घरात शांतीच हरवते। आणि ही गोष्ट कोणती आहे हे ऐकण्यापूर्वी एकच गोष्ट सांगेन, कारण शेवटी जे तुम्ही जाणाल ते तुमच्या आयुष्याला वळण देऊ शकतं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावं, तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करा। सकाळी स्नान करून नवीन शुभ वस्त्र परिधान करा। त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जा, झाडाला हळदी कुंकू, अक्षता, फुलं, जल अर्पण करा। झाडाभोवती 7 किंवा 11 वेळा लाल धागा किंवा मौली धागा आपण म्हणतो तो गुंडाळावा, फेऱ्या मारा। त्यानंतर सावित्री सत्यवानाची कथा ऐका किंवा वाचा। व्रताच्या पूर्णतेसाठी या दिवशी कथा ऐकणं, वाचन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या कथेतूनच श्रद्धेचं मूळ समजतं। त्यापुढे म्हणजे उपवास करा। सक्ती नाही, पण श्रद्धेने करा। उपवास केल्यास तो मनाची एकाग्रता वाढवतो। फळं, दूध, साबुदाण्याचे पदार्थ चालतात। पुढे म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा। केवळ विधी नव्हे, मनापासून प्रार्थना करा। माझ्या पतीला आरोग्य, आनंद, आयुष्य लाभो, ही प्रार्थना तुम्हाला प्रत्येक महिलेला या दिवशी करायची आहे। संध्याकाळी वडाखाली ध्यानधारणा करा। संध्याकाळी झाडाखाली शांत बसून मंत्र जप करा। मंत्र ओम वटाय नमः 108 वेळा जप करा। वटपौर्णिमेच्या दिवशी काय करू नये, तर या चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत। त्यामध्ये 1 नंबर म्हणजे वडाचं पान, फुलं, फांदी तोडू नका। झाड देवता स्वरूप मानलं जातं, तोडल्यास पूजेला बाधा होऊ शकते, पतीवर वाईट परिणाम होण्याची समजूत आहे। त्यानंतर पुढे म्हणजे काळ्या रंगाचे कपडे टाळा। काळा रंग हा शनीशी संबंधित मानला जातो। व्रताच्या दिवशी शुभ आणि पवित्र रंग घालणं ही हितकारक गोष्ट मानली जाते। कथा ऐकताना मध्ये बोलू नका। कथा ऐकताना बोलणं किंवा अर्धवट उठून जाणं व्रतभंग मानलं जातं। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे रात्री वडाजवळ जाऊ नका। वटवृक्ष रात्री पूजनीय नसतो। संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत पूजा पूर्ण करा। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मनात शंका, राग, द्वेष ठेवू नका। पूजेच्या दिवशी मन पवित्र असणं आवश्यक असतं। राग, द्वेष हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। वडाच्या झाडाखाली 7 सुपाऱ्या ठेवून प्रार्थना करा। घरातील संकट दूर होतात। झाडाला साखर पाणी अर्पण करा, त्यामुळे स्त्री पुरुषांमधील नात्यात गोडवा वाढतो। पतीच्या नावाचा धागा झाडाला बांधा, नात्यात दृढता आणि रक्षण मिळतं। आता चला जाणून घेऊया ती चूक कोणती आहे, सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ती भयंकर चूक कोणती आहे, तर वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडू नका। हो, एक फूल, एक पान सुद्धा तोडू नका। वड हे केवळ झाड नाही, ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते। त्यांच्या प्रत्येक भागात देवता वास करतात। त्या दिवशी वडाची फांदी तोडणे म्हणजे पवित्र देवताच्या शरीराला इजा करणे आणि त्याचे परिणाम हे पतीच्या आयुष्यावर वाईट परिणाम करणारे ठरू शकतात। सावित्री आणि सुरेखा, सौभाग्याचा धागा आणि वडाच्या पानाची एक चूक। ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या 2 सख्या सावित्री आणि सुरेखा यांची। लहानपणापासूनच दोघींनी एकत्र खेळत, एकत्र शिकत
आणि एकाच वेळी लग्नही झालं. त्यांची मैत्री ही केवळ नातं नव्हती, तर एक भक्तिभाव होता. वर्षानुवर्ष त्यांनी वटपौर्णिमेचं व्रत मोठ्या निष्ठेनं पाळलं, पण एका वर्षी त्यांचं नशीब मात्र 2 वेगवेगळ्या दिशेने वळलं. त्या दिवशी दोघीही सकाळपासून तयारी करत होत्या. साडी नेसणं, पाट मांडणं, ओटी सजवणं. सावित्रीला तिच्या आईने तिला पूर्वी सांगितलेली एक गोष्ट आठवली. बाळा, वडाच्या झाडाला हात लावणं किंवा पानं फुलं कधीच तोडू नकोस. त्यात ब्रह्मा, विष्णू, महेश तिघेही वास करतात. सावित्रीच्या मनात त्या आईचे शब्द अजूनही पक्के कोरलेले होते. दुसरीकडे सुरेखा थोडी घाईत होती. तिच्या ओटीत टाकायला एक ताजं पान हवं होतं. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि वडाच्या झाडाकडे हात केला. जवळच एक पान ओढून घेतलं आणि ओटीत ठेवून फेऱ्या सुरू केल्या. तेवढ्यात तिथे बसलेल्या एका वृद्ध आजीबाई थोड्या कठोर आवाजातच म्हणाल्या, मुली, आजच्या दिवशी झाडाची फांदी तोडू नये. हा वड ब्रह्मास्वरूप आहे आणि त्याला दुखावणं म्हणजे सौभाग्यावर घात. सुरेखा हसली, म्हणाली, पानच तर आहे आजी, झाड काही मेलं नाही ना. आणि दोघीही आपल्या घरी निघून गेल्या. त्या दिवसानंतर अवघ्या आठवड्यात 2 वेगळी दृश्य घडली. सावित्रीच्या पतीला शहरात प्रमोशन मिळालं, ज्या गोष्टीसाठी त्याने 2 वर्ष मेहनत घेतली होती. घरात समाधान, शांतता आणि भक्तीचा गंध दरवळत होता. पण सुरेखाच्या घरी मात्र एका रात्री तिच्या पतीला अचानक छातीत दुखू लागलं. रातोरात हॉस्पिटलमध्ये हलवलं. डॉक्टरला काहीच कळेना. दिवस गेला, खर्च वाढला, चिंता वाढली. सुरेखा देवापुढे हात जोडून बसली होती. काय चूक झाली माझ्याकडून? तेवढ्यात तिच्या आईने एकदम गंभीर आवाजातच विचारलं, बाळा, वटपौर्णिमेच्या दिवशी काही केलं का वेगळं तू? सुरेखाच्या डोळ्यातून अश्रू उघळले. आई, मी एक पान तोडलं होतं, फक्त एकच पान, आणि ते एकच पान तिच्या सौभाग्यावर परिणाम करून गेलं. त्या दिवशी तिच्या लक्षात आलं की भक्ती फक्त व्रतात नसते, तर प्रत्येक कृतीमध्ये भक्ती असते. त्या झाडाचा प्रत्येक भाग पूजनीय होता आणि तिच्या हातून देवतेच्या अंगाला इजा झाली होती. त्याचंच फळ ती भोगत होती. ही गोष्ट फक्त सुरेखाची नाही, ही शिकवण प्रत्येक स्त्रीसाठी आहे की श्रद्धा आणि विधी यामध्ये शुद्धता ठेवणं हेच खरं सौभाग्य टिकवण्याचं गमक आहे. वड हे केवळ झाड नाही, ते आपल्या पतीसाठी संजीवनीसारखं आहे. त्याला त्रास देणं म्हणजे आपल्या नात्याला हानी पोहोचवणं. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी एकही फांदी, एकही पान चुकूनही तोडू नका. जर ही गोष्ट तुमच्या हृदयाला भिडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक स्त्रीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून सौभाग्याची ही दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात टिकून राहील. हे का घडतं? कारण वटपौर्णिमा हे झाडाचं पूजन करण्याचा दिवस आहे, त्याचा संहार करण्याचा नाही. तोडलेली फांदी म्हणजे तोडलेलं नातं अशी समजूत आहे. यामुळे उपवासाचं पुण्यकर्म नष्ट होतं आणि त्याचे विपरीत परिणाम होतात. म्हणूनच प्रिय भगिनींनो, या दिवशी केवळ काय करावं याकडे नाही, तर काय टाळावं याकडे सुद्धा तितकंच लक्ष द्या. कारण छोटीशी चूक कधीकधी मोठं संकट बनून समोर येते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.